नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आणि बारामती या ठिकाणी स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दरवर्षी शेकडो विद्यार्थी पोलीस पदी निवड होत असते। त्याचप्रमाणे यावर्षी नुकताच 2-3 दिवसापूर्वी मुंबई शहर पोलीस पदाचा निकाल लागला। या निकालामध्ये आपल्या क्लासेसचे जवळजवळ 25 पेक्षा जास्त विद्यार्थी हे पोलीस दलामध्ये निवड झालेले आहेत। त्याच्यापैकीच आज एक विद्यार्थी आपल्याला भेटायला आलेले आहे, तिचं आपण आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करूया। सर्वांनो, ही आहे कोमल कोकाटे, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील ही आहे। गेल्या 7-8 महिन्यापासून तिने आपल्याकडे क्लास केलं आणि या क्लासच्या माध्यमातून तिला आपल्या क्लासचा बराचसा फायदा झाला आणि त्यामुळे ती पोलीस दलामध्ये निवड झाली असं ती वारंवार आपल्याला सांगत आहे। त्यामुळे तिने मला फोन केला की सर मला भेटायचं आहे, त्याप्रमाणे ती आली। त्याबद्दल आपल्या सर्वांचे तिला स्वागत करूया आणि तिला पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया। थँक्यू। चल थांब एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब। परत पड, परत पड, परत पड पाया। हा, आशीर्वाद चांगला देऊ दे मला। तर बाळांनो, घरची परिस्थिती हिची सुद्धा अतिशय हालाकीची आहे। मामांनी इथं शिक्षण केलं आणि त्यामुळं त्या मेहनतीचं, त्या कष्टाचं आणि आपल्या जाणीवेचं ती लक्षात घेऊन तिने त्या कष्टाच्या मेहनतीवरती भरती झाली। त्याबद्दल तिचा आपण आभार जितकं मानावं तेवढं कमी आहेत। थोडंसं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर। माझं नाव कोमल सिद्धेश्वर कोकाटे। अगोदर मी कुंभेला अकॅडमी होते, तिथं बस करत होते। नंतर मग तिथं थोडीशी मार्क कमी आल्यानंतर माझं पहिला अपयश। मग परत सरांचं मला सांग बारामतीला जा म्हणून, मग मी सरांकडेच यायचं म्हणून या हिशोबाने आले होते। मग सरांकडे मी 17 ऑगस्टला बॅच जॉईन केली होती। मग सरांनी माझं बेसिकपासून खूप चांगलं घेतलं। नंतर मला मी ज्यावेळेस ह्या इथं अकॅडमीत आले होते त्यावेळेस मला 60-65च मार्क पडत होते, पण सरांची लेक्चर केल्यानंतर माझा स्कोर चांगला यायला लागला। माझं मुंबई शहरला मला ग्राउंडला 36च मार्क होते, पण सरांनी लेखी चांगली केली होती त्यामुळे मला 87 मार्क आले। मग माझं लेखीमुळे सिलेक्शन झालं। तर सर आपल्याला शिकवताना सारखं म्हणतात या या गणिताचं उत्तर काय या गणिताचं उत्तर कुणाला येते बघू। मग आपल्याला सर बोलताना प्रत्येक गोष्टीतून प्रोत्साहन देत असतात, ऊर्जा देत असतात। सरांचा माझ्या यशाच्या पाठीमागे खूप मोठा वाटा आहे। सरांमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले। सरांची मी आभारी आहे। थँक्यू। छान बोललीस, असंच बोलत राहा आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी आपण सर्वांना तुला सर पुन्हा एकदा पहिल्यांदाच शुभेच्छा। बोलले। पहिल्यांदा बोलली पण चांगले बोलली, याची सवय लावा, असं लय बोलायचं तुम्हाला। ओके, थँक्यू।